नमस्कार. बाप्पाच्या नैवेद्यासाठी गव्हाच्या पिठापासून आज आपण 10 ते 15 दिवस टिकणारे सुबक, आकर्षक असे झटपट होणारे मोदक करणार आहोत. खवा, मिल्क पावडर न वापरता गव्हाचे पीठ आणि गुळापासून हे मोदक होतात. छान मऊ लुसलुशीत तरी होतात आणि तोंडात टाकताच विरघळतात. सर्वांनाच आवडणारे हे मोदक आहेत. आणि रेसिपी आवडली तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर गॅसवरती मी एक जाडबुडाची कढई ठेवून घेतलेली आहे. ज्या वाटीने आपण गव्हाचे पीठ घेणार आहोत त्याच वाटीने अर्धा वाटी आपण साजूक तूप घेतलेले आहे. त्यातील सुरुवातीला आपण कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊयात. हलकेसे तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी चाळून घेतलेले गव्हाचे पीठ टाकूयात. जे आपण रोज चपातीसाठी गव्हाचे पीठ वापरतो त्याच पिठाचा आपण मोदक करण्यासाठी आज वापर केलेला आहे. सर्व तूप लगेच न टाकता सुरुवातीला 1 ते 2 मिनिटं हे पीठ कोरडेच भाजून घ्यावे. अशा प्रकारे सुरुवातीला कोरडेच पीठ भाजून घेतल्यामुळे लगेच पीठ खमंग असे भाजले जाते. सुरुवातीलाच तुम्ही पीठ भाजताना जास्त तूप टाकले की व्यवस्थित पीठ भाजत देखील नाही आणि पीठ भाजण्यासाठी खूप वेळ देखील लागतो. आता कोरडे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने 2 चमचे तूप टाकून अजून आपण हे पीठ छानपैकी 7 ते 8 मिनिटं भाजून घेतलेले आहे. 8 मिनिटं पीठ भाजून झाल्यानंतर त्यामध्ये अजून 2 चमचे मी साजूक तूप टाकून घेतलेले आहे. सुरुवातीपेक्षा ह्या ठिकाणी आता गव्हाच्या पिठाचा कलर देखील हलकासा ब्राऊन झालेला दिसत आहे. जसे जसे गव्हाचे पीठ भाजले जाते तसे त्याचा छान खमंग असा सुवास येतो. आता त्यामध्ये प्रत्येकी मी 5-5 काजू आणि बदामाचे तुकडे करून टाकून घेतलेले आहे. ते देखील आता आपण ह्या पिठासोबत 1 मिनिटभर भाजून घेऊयात. सुरुवातीला देखील तुम्ही ड्रायफ्रूट तुपावरती भाजून घेतले आणि ते शेवटी पिठामध्ये मिक्स केले तरीही चालतील. आता ज्या वाटीने गव्हाचे पीठ घेतले त्याच वाटीने मी अर्धा वाटी खवलेलं ओलं खोबरं हे गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. ओल्या नारळाचा चव हलकासा ओलसर असलेला तो पूर्णपणे पिठामध्ये मिक्स करून कोरडा करून घ्यावा. आता त्यामध्ये 1 चमचा आपण खसखस टाकूयात. त्यानंतर उरलेलं 2 चमचे तूप टाकून पुन्हा एकदा आपण 2 ते 3 मिनिटं ओल्या नारळाचा चव कोरडा होईपर्यंत भाजून घेणार आहोत. साधारणपणे ह्या ठिकाणी 3 मिनिटांनंतर छानपैकी दाणेदार असेही ते मिश्रण तयार झालेले आहे. अशा प्रकारे छान दाणेदार मिश्रण तयार झाले की समजायचं इथं मोदकासाठी परफेक्ट असं गव्हाचे पीठ भाजलेलं आहे. एकीकडे मिश्रण तयार झाल्यानंतर आपण दुसऱ्या बाजूला झटपट असं गूळ वितळून घेणार आहोत. गुळाचा पाक न करता फक्त आपण हा गूळ गॅसवरती वितळून घेणार आहोत. कढईमध्ये 1 चमचा तूप टाकून त्यामध्ये मी 1 वाटी सुरीने चिरून घेतलेला गूळ टाकून घेतलेला आहे. 1 वाटी गव्हाचे पीठ आणि अर्धा वाटी ओल्या खोबऱ्याच्या चवसाठी ह्या ठिकाणी मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. तुमच्या गोडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता. कुठेही गूळ वितळत असताना गॅसची आच मोठी न करता मंदच गॅसवरती हा गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आणि गुळाचा पाक 1 तारी 2 तारी करायची देखील अजिबात आवश्यकता नाही. फक्त गूळ पूर्णपणे वितळून घेणे अत्यंत आवश्यक आहे. तर ह्या ठिकाणी पहा आरामात 1 ते 2 मिनिटांमध्ये छानपैकी ते गूळ वितळायला आहे. अजिबात त्यामध्ये गुळाचे खडे देखील राहिलेले नाही. आता ह्या वितळलेल्या गुळामध्ये आपण जे भाजून घेतलेलं गव्हाचं पीठ होतं ते टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता त्यामध्ये आपण छोटे 2 चमचे वेलची पावडर आणि थोडेसे जायफळ किसून टाकूयात. जायफळमुळे ह्या मोदकाला खूप छान टेस्ट येते. आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसची आच कुठेही न वाढवता मंद ते मध्यमच आचेवरती हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. घरातील उपलब्ध साहित्यामध्ये आणि झटपट अशी होणारी ही मोदकाची रेसिपी आहे. गव्हाचे पीठ आणि त्यामध्ये आपण गुळाचा वापर केल्यामुळे तेवढेच हेल्दी असे हे मोदक आहेत. तर ह्या ठिकाणी पहा छानपैकी हे मिश्रण गुळामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. आता आपण 1 मिनिटभर असेच ठेवूयात. आता 1 मिनिटानंतर हे मिश्रण आपण एका ताटामध्ये काढून हलकेसे थंड करून घेणार आहोत. पूर्णपणे थंड करून अजिबात घेऊ नये. हलकेसे गरम असतानाच त्याचे आपण लगेच मोदक करायला घेणार आहोत. मी घेतलेल्या प्रमाणानुसार परफेक्ट असं हे मोदकाचं मिश्रण तयार झालेलं आहे. 1 वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी ओलं खोबऱ्याचा चव आणि 1 वाटी गूळ आणि त्याचबरोबर अर्धा वाटी तूप हे सर्व जिन्नस परफेक्ट असे घेतले की अजिबात तुमचे मोदक फसणार देखील नाही.
तर ह्या ठिकाणी एका ताटामध्ये मी मिश्रण काढून हलकेसे थंड करून घेतलेले आहेत. चला तर आपण त्याचे लगेच मोदक करून घेऊयात. अजिबात साच्याला मोदक करताना तूप लावण्याची आवश्यकता पडत नाही, कारण की अगोदरच आपण मिश्रणामध्ये तूप टाकल्यामुळे अजिबात मोदक हे साच्याला चिकटत देखील नाही. मोदक अजून सुबक आणि आकर्षक दिसण्यासाठी मी मोदकाच्या साच्याच्या टोकाला हलकंसं पिस्ताचा काप लावून घेतल्यामुळे मोदक दिसायला देखील खूप सुंदर असा दिसतो. आता मोदकाच्या साच्यामध्ये मावेल इतके सारण भरून आपण हा मोदक साच्यातून बाहेर काढून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी पहा, छान सुबक, आकर्षक आणि कळीदार असा गव्हाच्या पिठाचा मोदक तयार झालेला आहे. ज्याप्रमाणे माव्याचा मोदक दिसतो त्याचप्रमाणे मोदक दिसत आहे, परंतु आपण कुठेही मावा किंवा मिल्क पावडरचा वापर देखील केलेला नाही. तर अशाच प्रकारे आपण हे सर्व मोदक करून घेणार आहोत. मोदक करण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये मध्यम साईजचे 15 मोदक तयार होतात. तर अशाच प्रकारे या ठिकाणी मी सर्व मोदक करून घेतलेले आहेत. दिसायला पहा किती सुंदर, आकर्षक असे दिसत आहेत. बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना. तर तुम्ही देखील हे मोदक करून पहा आणि कसे झाले मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. आतून किती मऊ लुसलुशीत असा मोदक झालेला आहे पहा. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद.